तिथले म्हणजे जे मी लोकसभेच्या निवडणुकीत बोलत होतो तेच मगाशी कोणतरी एक कवी बोलले की अरे तुम्हाला राजकारणात पोरं होत नाही म्हणून आमची का पळ होत आहे. तुमच्या वांजोटेपणावर तुम्ही उपचार करा ना. विचाराचं वांजोटेपण आहे तुमच्यामध्ये. आमची कशाला पोरं पळवतात. किती पळवाल पोरून आमची काय तुमची पोरं पळवणारी टोळी म्हणून आमची पोरं पुरवणारी टोळी नाहीये. किती किती घेऊन जाल तुम्ही. आणि काय उद्धव ठाकरे कोणाला भेटत नाहीत. बरं उद्धवजी नाही तर आदित्य ठाकरे फिरले पाहिजेत. मग मी जर कोणाला भेटत नव्हतं तर गदेडा तू निवडून कसा आलास. लोकसभेच्या वेळेला सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या सोबत प्रत्येक लोकसभेमध्ये किमान 6 ते 10 सभा मी तेव्हा घेतल्या होत्या. 6 ते 10 तेव्हाही निवडून आलेले आहेत. पण जर का मी असं गर्वाने म्हटलं की मी तुला तिकीट दिलं, मी तुला निवडून आणलं, मी तुला मंत्री केलं, मी तुला आमदार केलं, मी तुला विधानसभेतल्या मंत्रिपदाची तिथली खुर्ची दाखवली, तर हा माझा गर्व असेल. पण मी गर्वाने नाही बोलू शकत कारण मला माहिती आहे की उद्धव ठाकरेला किंमत नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरेला किंमत आहे. आणि याचं भान मला आहे. आपण ज्या वेळेला सगळ्या महिलांना माहिती आहे आता शहरामध्ये तर काही जंगलतोड बेसुमार चाललेली आहे. शहरामध्ये वडापाव माहिती आहे, पण वडापाव म्हणजे वटसावित्रीचा वड गेला, त्याच्यावरती फेऱ्या मारणं गेलं. पण वड मोठा असतो, त्याचे पारंब्या असतात. एखादा लांबून नमस्कार करतो, त्या पारंबीला वाटतं मलाच केला, तुला नाही केला, तुझ्या मागच्या खोडाला केलेला आहे, हे लक्षात ठेव. वड त्याला म्हणतात. आणि मातोश्रीवरती शिंतोडे उडवत आहेत. मला कळत नाही ही कुठली अवलाद. म्हणजे ज्या शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाच्या आणि हिंदूंच्या रक्तामध्ये स्वाभिमान रुजवला, त्या रक्तामध्ये हे भेसळ कुठून आणली. ही कोणाची अवलाद आहे ते तर कळतंय. दुसऱ्याचे बाप चोरावं लागतायत. कारण मला आठवत आहे की शिवसेनेची जेव्हा स्थापना झाली तो क्षण आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. आणि त्या क्षणाचे आता साक्षीदार 2-3 कदाचित मी, चंदू मामा असे 2-3 राहिलो असू. मी अनेकदा सांगितलेलं आहे की तुमच्या सगळ्यांपेक्षा सगळ्यात ज्येष्ठ शिवसैनिक मी आहे. कारण शिवसेनेच्या स्थापनेचा नारळ हा माझ्यासमोर फुटलेला आहे आणि त्यातनं उडालेले तुषारे माझ्या अंगावरती उडालेले आहेत.